बातमी आपल्या हक्काची. ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मुख्य संपादक निलेश विशे. ठाणे जिल्ह्यात सुरण लागवडीला मिळणार नवी दिशा. आमदार किसन कथोरे यांच्या विशेष प्रयत्नांना यश. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सुरण लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हा वार्षिक निधी 2026-27 अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. आमदार किसन कथोरे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पांचे यांच्या विशेष प्रयत्नातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कल्याण तालुक्यातील प्रगतशील शेतकरी तथा महाराष्ट्र शासनाच्या शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित भगवान तारमाळे यांच्या शेतावर सुरण लागवड, जैविक निविष्ट केंद्र तसेच हँड पशु सीडरच्या माध्यमातून भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाची पाहणी आमदार किसन कथोरे आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. यावेळी भगवान तारमाळे यांनी सुरण लागवड आणि जैविक निविष्टांच्या वापराबाबतचा आपला अनुभव उपस्थित शेतकऱ्यांसमोर मांडला. पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी, शेतीनिष्ठ शेतकरी तसेच विविध नाविन्यपूर्ण पिकांची लागवड करणारे शेतकरी आणि महिला शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी रवी घुडे, उपविभागीय कृषी अधिकारी आशिष बालगुडे, उपकृषी अधिकारी अविनाश वडते, अधिकारी स्वाती कुराडे, सहाय्यक कृषी अधिकारी प्रसाद भोकरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वैशाली भापसे, पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना नगदी पीक असावं आणि त्याचं उत्पन्न कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये यासारखं पीक जर केलं तर ते कायम ज्यावेळेला भाव वाढेल त्या टायमाला विकता यावा असा माल जर तयार केला तर केवळ भातशेतीवर अवलंबून न राहता एक चांगल्या प्रकारची सुरुवात आपण ठाणे जिल्ह्यामध्ये यावर्षी सुरुवात केली. महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे की आपण या जिल्ह्यामध्ये एक नवीन योजना तयार केली. सुरणाची लागवड ही आम्ही सगळ्यांना कल्पना असेल की आपल्या प्रत्येकाच्या घराच्या मागच्या बाजूला आवाडामध्ये पूर्वी सुरण लावले जात होते. त्याची मोठी वजन त्याचा किमान 10-20 किलोपर्यंत जात असतोय. आज सुरणाला भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे, मार्केट पण आहे, पण उत्पन्न नाही आहे. यासाठी आपण जिल्हा नियोजन मंडळामध्ये आग्रह केला आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सुरण लागवड करावी यासाठी तरतूद करावी अशा प्रकारचा आग्रह धरला आणि पहिल्या सुरुवातीला आपण 50 लाख रुपये त्याच्यावर तरतूद ठेवली. आणि आज मला आनंद वाटतो ही योजना आपण सुरू केली आणि प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचे शेतकरी निवडले. कृषी विभागाने याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रयत्न केले. त्यांनी बियाणं उपलब्ध केलं. केवळ बियाणं उपलब्ध नाही तर शेतकऱ्यांचं मार्गदर्शन शिबिरं घेतली आणि लागवड कशी करावी याचं पूर्ण ज्ञान देऊन आज मी ही प्रत्यक्ष शेतीची पाहणी करायला आलो आहे. त्या टायमाला मला आनंद वाटला की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी या योजनेचा चांगला लाभ घेतला आहे आणि हा लाभ आज केवळ सुरुवात आहे या वर्षाची. पुढच्या वर्षी पुन्हा याला आपण अनुदान 100% अजून वाढू द्यात. जेवढे शेतकरी मागतील तेवढ्यांना पुढल्या वर्षी हेच बियाणं आपण विकत घेऊन त्यांना दुसऱ्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करू. उत्पन्नाचा सोर्स वाढणं ही शेतकऱ्याची जी गरज होती ती सुरणाच्या लागवडीमुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न वाढेल अशा प्रकारचा एक चांगला उपक्रम आपण जिल्ह्यामध्ये सुरू केला आहे. मला पालकमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांचं, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं यांचंही अभिनंदन केलं पाहिजे किंवा आभार मानले पाहिजे की त्यांच्याकडे केली मागणी आणि त्याला मला तातडीने त्यांनी मान्यता दिली. आणि आमच्या कृषी विभागाने तर खूप प्रयत्न केले. ते सगळे आपण आता हे सगळं प्रत्येकाने जे लागवड केली हे सगळ्या ठिकाणी जर पाहिलं तर ते स्वतः सांगतील आपल्याला का याचं उत्पन्न किती मिळणार आहे ते. आणि ते उत्पन्न झाल्यावर आपल्याला गावागावांच्या मध्ये ही सुरणाची शेती निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लागवड करून आमच्या शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळेल आणि उत्पन्नाचा एक सोर्स तयार होईल आणि त्याचा फायदा निश्चितपणे भात शेतीला पूरक असा उत्पन्नाचा सोर्स आपण या शेतकऱ्यांसाठी केलं आहे. मी मनापासून या शेतकऱ्यांचं अभिनंदन करेल. कारण म्हणजे तारमळेंच्या शेतावर आपण इथे आलो, त्याची कृषी
पुरस्कार त्याला शेतीनिष्ठ दिला आणि ती खरी त्यांनी मला पाहायला प्रत्यक्ष मिळालं. त्याचबरोबर त्यांनी खत निर्माण करण्याच्या बाबतीत किंवा नैसर्गिक खताची सुद्धा त्यांनी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. एक कंपनी स्थापन केल्यानंतर शेतकऱ्यांना काय फायदा होतो हा त्याच्यातून आपल्याला मिळेल. दुसरं महत्त्वाचं की आपल्या सगळ्या माझ्या भगिनींना पण विनंती राहील की आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आपल्याच तालुक्यातले चेअरमन झालेत. त्यांनी आता बचत गटाला 10 लाखाचं अनुदान मिळत होतं ते 20 लाख केले. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून पण अशा प्रकारचे काही उद्योग सुरू केले पाहिजेत तर त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. आणि म्हणून या सुरणाच्या शेतीबरोबर अजूनही उत्पन्नाची जी साधनं आहेत ती प्रत्येक स्त्री पुरुष यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये उतरून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशा मी मनापासून आज शुभेच्छा देतो. चांगला उपक्रम ठाणे जिल्ह्यामध्ये लागलाय, तो राज्यभर जाईल असाच उपक्रम हा खऱ्या अर्थाने होईल आणि त्याची एक दिशा आपल्या मतदारसंघाची होईल. या ठिकाणी आज त्यांच्या माध्यमातून म्हणजे सरांनी खूप कसोशीने प्रयत्न केले आणि DPDCच्या माध्यमातून हा जो फंड आज आपण या सुरण शेतामध्ये आहेत हा सरांनी स्वतःहून म्हणजे त्यांच्या मनामध्ये असं वाटलं की काहीतरी भात शेतीला पर्याय म्हणून नवीन पीक या शेतकऱ्यांना पाहिजे आणि आर्थिक उन्नती म्हणजे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हे आपल्याला बघायचं आहे. या दृष्टीने कसोशीने म्हणजे जो प्रयोग कधी नव्हता तो DPDCच्या माध्यमातून सरांनी म्हणे तुम्हाला किती पैसे लागतील आपण देऊ आणि तो खरोखरच आणि असं पण नाही 90% अनुदानावरती सरांनी प्रयत्न करून हे सुरण लागवडीच्या बियाण्यासाठी दिलेलं आहे आणि जे ओपनचे शेतकरी होते त्यांना आपण 75% अनुदान दिलेलं आहे.